हॅलो स्टुडंट. तर मागच्या लेक्चरला आपण डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस ह्याच्यामधला थेरी पार्ट पाहिलेला आहे. आता प्रॉब्लेम पार्टमध्ये पहिला जो पार्ट आहे तो झिरो स्ट्रेस कंडिशन. ठीक आहे, तर त्या झिरो स्ट्रेस कंडिशनवरचे प्रॉब्लेम आपण पहिल्या पार्टमध्ये पाहणार आहोत. कॅल्क्युलेट द लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ साईज 1000 mm इंटू 2000 mm अँड स्केच इट. 1000 mm दिलं आहे म्हणजे विड्थ दिली, पहिली विड्थ घ्या आणि दुसरी जी आहे ती डेप्थ घ्या, म्हणजेच ही थिकनेस घ्या. ओके, पहिलं 1000 mm ही विड्थ घेतलेली आहे बी आणि डेप्थ किंवा थिकनेस जी आहे ती 2000 mm घेतलेली आहे. हा एक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आपल्याला काढायचं आहे. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आपल्याला ईची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये दोन केसेस आहेत. की पहिल्या केसमध्ये काय आहे की जो लोड आहे तो लोड हा वाय ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे, वाय ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय आहे की इकडे घ्या किंवा इकडे घ्या, कुठेही घेऊ शकता, तर तो जो लोड आहे तो एक्स ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. अशा दोन केसेस आपण कन्सिडर करूया. पहिल्या केसमध्ये आपण काय करूया की जो लोड आहे तो वाय ॲक्सिसवर आपल्याला ॲक्ट होतो आहे असं कन्सिडर करूया. मग ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट स्ट्रेस काय असतो, तर डायरेक्ट स्ट्रेस इज लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. डायरेक्ट स्ट्रेस इज लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजे लोड आपण पी कन्सिडर करूया, क्रॉस सेक्शन एरिया काय असेल बी इंटू डी. रेक्टँगलचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो बी इंटू डी असणार आहे. नेक्स्ट आहे बेंडिंग स्ट्रेस. तर बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. ओके, बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस हा फॉर्म्युला बेंडिंग स्ट्रेसचा आहे. तर इथं बेंडिंग मुवमेंट काय असणार आहे, बेंडिंग मुवमेंट काय असणार आहे, तर हे डिस्टन्स काय असणार आहे, इसेंट्रिसिटी एवढं असणार आहे. ठीक आहे, हे इसेंट्रिक लोडिंगचं आहे, तर इसेंट्रिसिटी एवढ्याला. तर ह्याच्या अबाउट, जीच्या अबाउट जर बेंडिंग मुवमेंट घेतलं तर काय येणार आहे, तर हे आपल्याला बेंडिंग मुवमेंट येणार आहे पी इंटू ई. ओके, पी इंटू ई मुवमेंट. ओके, पी इंटू ई येणार आहे. ठीक आहे, ई डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथं लोड ॲक्ट होतो आहे, तर पी इंटू ई हे बेंडिंग मुवमेंट येणार आहे. अपॉन झेड सेक्शन मॉड्युलस आपण पाहिलेला. सेक्शन मॉड्युलस आपण घेताना आपण काय घेतो, आय एक्स घ्यावं लागेल, कारण वाय ॲक्सिसवर ॲक्ट आहे म्हणजे एक्सच्या अलोंग घ्यावं लागेल मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपण काय घेतो, आपण वाय म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेयर. ओके, तर ह्याच्यामध्ये डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेयर काय असणार आहे, तर हे एक्स्ट्रीम लेयर आहे, हे एक्स्ट्रीम लेयर आहे ह्या याने न्यूट्रल ॲक्सिसपासून. तर हे डिस्टन्स काय असणार आहे, टोटल आहे डी. ओके, म्हणजे हे काय असणार आहे D/2 असणार आहे. ठीक आहे, आणि ह्याचा एक्स ॲक्सिस भोवती रेक्टँगलचा माहिती आहे तुम्हाला, मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स ॲक्सिसमधनं पास होत असताना काय येत असतो, तर पी इंटू ई ह्याचं काय असणार आहे BD³ अपॉन 12 अपॉन D/2. वाय हे काय D/2 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आलं, तर पी इंटू ई ओके अपॉन हे डी BD² अपॉन 6 काय आलं, 12. ओके, आणि ह्याच्यातलं डी आणि ह्याच्यातलं डी कॅन्सल होणार आहे. तर 6 म्हणजेच काय आपण लिहू शकतो 6PE अपॉन BD². बरं, हे झालं, हे लक्षात आलं. तर ही झाली केस नंबर 1. याच्यामध्ये सिग्मा 0ची व्हॅल्यू काढली, सिग्मा बीची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की नो टेन्शन कंडिशनमध्ये काय असतं, सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी असतं. ओके, नो टेन्शन कंडिशनमध्ये काय असतं, सिग्मा 0 बरोबर सिग्मा. आपण नो टेन्शनचे प्रॉब्लेम पाहतो आहे. सिग्मा 0 काय आलं आहे, पी अपॉन बी इंटू डी आलेला आहे. सिग्मा 0 आलं पी अपॉन बी इंटू डी. आणि सिग्मा बी किती आलेला आहे, बेंडिंग स्ट्रेस 6PE अपॉन BD². म्हणजे हे पी कॅन्सल झालं. ठीक आहे, म्हणजेच काय आलं, तर हे BD² आपण इकडे घेऊया, किंवा हे बी कॅन्सल झालेलं आहे, हे बी कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच इथं काय करूया आपण, तर तिरकस गुणाकार करूया. आपल्याला लक्षात येईल की D² अपॉन डी, हे D² इकडं आलं इज इक्वल टू 6 इंटू ई. ओके,
म्हणजेच ह्याच्यामध्ये काय आलं, डी स्क्वेअर अपॉन डी काय आलं, डी बरोबर 6 इंटू ई. आणि ई बरोबर काय आलं मग, ई बरोबर डी बाय 6. ओके, डी बाय 6 आलेलं आहे. मग डी किती आहे, डी किती आहे, तर डी आहे 2000 भागिले 6, म्हणजे ह्याचा आन्सर येतो आहे 333.33 mm. हे झाली पहिली केस, ही झाली आपली पहिली केस. म्हणजेच आपलं जे इसेंट्रिसिटी हे जे असणार आहे कोर ऑफ सेक्शन हे कुठं असणार आहे, तर असं अशा पद्धतीने हे असणार आहे. असं स्केच करायचं आहे. ठीक आहे, आता इथं किती असणार आहे, डी बाय 6 आलेलं आहे आपलं. आणि इकडं पण काय असणार आहे, डी बाय 6 असणार. आणि हे किती असणार आहे, आपण पाहिलेलं आहे की हे किती असणार आहे, बी बाय 6 आणि हे बी बाय 6 असणार आहे. ते कसं येतं आहे, बी बाय 6 कसं येतं आहे हे आपण पाहूया केस सेकंडमध्ये. ओके, आता आपला लोड कुठं ॲक्ट होतो आहे, एक्स ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिग्मा 0 बरोबर डायरेक्ट स्ट्रेस बरोबर काय असणार आहे, पी अपॉन ए सेम येणार आहे, पी अपॉन बी इंटू डी. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असल्यामुळे त्याचा एरिया काय असणार आहे, बी इंटू डी. आता इथं सिग्मा बी बरोबर काय असणार आहे, सिग्मा बी बरोबर काय येणार आहे, सिग्मा बी बरोबर एम अपॉन झेड वाय घ्यायचं आहे. झेड वाय काय घ्यायचं आहे, कारण का आता हा लोड कुठं ॲक्ट होतो आहे, एक्स ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय घ्यावा लागेल, कारण तो एक्स ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे. हे बेंडिंग मुवमेंट काय आले, तर पी इंटू ई ही मुवमेंट आलं, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि ही लोड, म्हणजे बेंडिंग मुवमेंट काय आलं, पी इंटू ई आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये झेडचं म्हणजे सेक्शन मॉड्युलस काय येणार आहे, आय वाय अपॉन वाय. ओके, वाय म्हणजेच काय की ह्याचं एक्स्ट्रीम एंडचं जी पासूनचं अंतर, ठीक आहे, न्यूट्रल ॲक्सिस हे जे वाय आहे त्याच्यापासूनचं अंतर किती असेल हे, तर हे अंतर किती असेल, तर हे असेल अंतर हे आहे बी, म्हणजे हे काय असणार आहे, बी बाय 2 अंतर असणार आहे, ह्याच्या निम्म असणार बी बाय 2 एवढं अंतर असणार आहे वायचं. म्हणजेच पी इंटू ई आय वाय काय येणार आहे, तुम्हाला माहिती आहे रेक्टँगलचा आय वाय काय असतो, डी बी क्यूब अपॉन 12. ओके, आणि हे वाय किती आलं आहे, बी बाय 2. म्हणजेच काय आलं, तर पी इंटू ई हे किती आलं, तर डी बी स्क्वेअर अपॉन 6. हे बेसक 12 आणि बी मधला बी कॅन्सल झाला, तर बी स्क्वेअर बी क्यूब आणि बी मधला बी कॅन्सल झाला, म्हणजे बी स्क्वेअर झालं. तर अशा पद्धतीनं आपण असं लिहू शकतो 6PE अपॉन DB स्क्वेअर. ओके, आणि आपल्या माहिती कंडिशन काय आहे, सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी नो टेन्शन कंडिशनमध्ये असतं. नो टेन्शन कंडिशनमध्ये म्हणजेच काय, पी अपॉन बी इंटू डी हे डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू आहे, इज इक्वल टू 6PE DB स्क्वेअर. हे पी कॅन्सल झालं, हे डी कॅन्सल झालं. ठीक आहे, म्हणजेच काय आलं, बी स्क्वेअर अपॉन बी बरोबर 6PE. बी बरोबर 6P नाही, इथं पी येणार नाही, सॉरी 6 इंटू ई येणार आहे, कारण पी कॅन्सल झालं. 6 इंटू ई बरोबर काय आलं, इथं पी येणार नाही. ठीक आहे, ई बरोबर काय आलं, बी बाय 6. म्हणजे बी किती आहे ह्याच्यामध्ये, बी किती आहे 1000 बाय 6. म्हणजे एवढं MM आलं. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी किती MM आलं, तर 166.67. 166.67 आले. म्हणजे आपण इथं असंही करू शकतो. म्हणजेच आपलं जे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आलेलं आहे तो D/6 आला आहे आणि B/6 आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं इकडं ई आणि इकडे ई, वरती ई आणि खालती ई, म्हणजे त्याची ईची व्हॅल्यू दोन्ही केसमध्ये बघा, एक D/6 आलं आहे आणि एक B/6 आलं आहे. ठीक आहे, B/6 इकडं B/6, इकडं B/6, वरती D/6, खाली D/6. अशा पद्धतीनं हे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे.
Next problem, a square column 300 mm into 300 mm carries an axial load of 200 kilonewton. Find the position of 30 kilonewton load acting along the axis bisecting the width of cross section so that the stress developed at other extreme of the column will be 0. म्हणजे याचं काय आहे की नो स्ट्रेस कंडिशन आहे, ठीक आहे, तर किंवा झिरो स्ट्रेस कंडिशन आहे, कारण त्याच्यामध्ये काय झिरो स्ट्रेस कंडिशन आहे. एक्सट्रीम लेअरला जे आहे ते झिरो स्ट्रेस कंडिशन आहे. मग झिरो स्ट्रेस कंडिशनला काय असतं, सिग्मा झिरो बरोबर सिग्मा बी, म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस बरोबर बेंडिंग स्ट्रेस. ही सगळ्यात महत्त्वाची पॉईंट आहे. ही झिरो स्ट्रेस कंडिशन कशाला म्हणायचं, डायरेक्ट स्ट्रेस बरोबर बेंडिंग स्ट्रेस असेल तर झिरो स्ट्रेस कंडिशन आपल्याला इथं म्हणलेलं आहे. सो दॅट स्ट्रेस डेव्हलप ॲट अदर एक्स्ट्रीम ऑफ द कॉलम विल बी झिरो. झिरो स्ट्रेस कंडिशन म्हणजेच काय, सिग्मा झिरो बरोबर सिग्मा बी, डायरेक्ट स्ट्रेस बरोबर बेंडिंग स्ट्रेस. आता त्यांनी काय दिलेलं आहे पहा, तर आपल्याला इथं एक कॉलम दिलेला आहे, त्यांनी स्क्वेअर कॉलम दिलेला आहे. आम्ही त्याचा इलेवेशन काढतो. असा एक स्क्वेअर कॉलम दिलेला आहे. हा स्क्वेअर कॉलम आहे, सपोज हा स्क्वेअर कॉलम आहे. आणि हा जो स्क्वेअर कॉलम आहे याचा टॉप व्ह्यू असा असेल, प्लॅन असेल, प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू. तर हे किती आहे, तर हा 300 बाय 300चा आहे. 300 हा स्क्वेअर कॉलम आहे, 300 बाय 300चा स्क्वेअर कॉलम आहे. हे त्याचा ॲक्सिस आहे सपोज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय की एक लोड ॲक्ट होतोय, हा डायरेक्ट स्ट्रेस ॲक्ट होतोय की ॲक्सिसच्या अलॉंग. किती आहे, तर 200 किलोन्यूटनचा हा लोड ॲक्ट होतोय. P1 म्हणूया आपण त्याला. P1 हा 200 किलोन्यूटनचा लोड ॲक्ट होतोय. म्हणजे इथं सेंट्रॉइडल पॉईंट असेल, ठीक आहे, जी पॉईंट हा x आणि हा y सपोज. तर आपल्याला काय करायचं आहे की ॲक्सियल लोड तो कॅरी करतोय आणि फाइंड द पोझिशन ऑफ 30 किलोन्यूटन लोड ॲक्टिंग अलॉंग द ॲक्सिस बायसेक्टिंग द विड्थ ऑफ कॉलम. आता बायसेक्ट करतो म्हणजे दोन भाग करतो. ही विड्थ आहे, ही विड्थ आहे, ही विड्थ आहे आणि ही विड्थ आहे, ठीक आहे. ह्याचे बायसेक्ट करतो म्हणजे दोन भाग करतो. म्हणजे कुठल्या ॲक्सिसवर तो ॲक्ट होईल की जे ॲक्सिस ह्याला बायसेक्ट करतं विड्थला, तर ते वाय ॲक्सिस काय करतं आहे, बायसेक्ट करतं आहे त्या विड्थला. म्हणजे लोड इथं कुठंतरी असा ॲक्ट झाला पाहिजे P2 म्हणजे 30 किलोन्यूटनचा लोड इथं ॲक्ट झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ही जी झिरो स्ट्रेस कंडिशन आहे ती अचीव झाली पाहिजे. झिरो स्ट्रेस कंडिशनमध्ये सिग्मा झिरो बरोबर सिग्मा बी. म्हणजे ह्याचं डिस्टन्स किती डिस्टन्सवर तो लोड ॲक्ट होणार आहे 30 किलोन्यूटनचा, तो आपल्याला काढायचा आहे. मग आपण इथं लिहूया, जो P1 आहे तो किती आहे, 200 किलोन्यूटन. 200 किलोन्यूटन हा लोड आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, 200 × 10³ न्यूटन. ओके. P2 हा काय आहे, 30 किलोन्यूटन. 30 किलोन्यूटनचा लोड आहे, इसेंट्रिक लोड आहे, 30 × 10³ न्यूटन. ओके. तर आपल्याला त्याच्यामध्ये बी दिलेलं आहे, बी बरोबर डी बरोबर 300 mm, कारण स्क्वेअर क्रॉस सेक्शनचा आहे. मग आपण पहिल्यांदा काय करूया, सिग्मा झिरो काढूया. सिग्मा झिरो बरोबर काय असेल, सिग्मा झिरो म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस P/E. आता इथं जो लोड असणार आहे तो दोन लोड ॲक्ट होणार आहेत. इथं जो स्ट्रेस डायरेक्ट स्ट्रेस तयार होणार आहे तो दोन लोडमुळं होणार आहे. आपण इसेंट्रिक लोडिंगच्या वेळेस पाहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 200 + 30 असा टोटल लोड घ्यावा लागेल × 10³ ओके. हा P घ्यावा लागेल. आणि एरिया काय असेल तर B × D म्हणजेच काय, 300 × 300 ओके. तर अशा पद्धतीने हे ॲन्सर येईल Nm/mm² मध्ये, ठीक आहे, सिग्मा झिरोचं. ह्याच्यामध्ये दोन्ही लोड आपल्याला कन्सिडर करावं लागेल. 200 + 300 टोटल लोड आपल्याला कन्सिडर करावं लागेल. स्ट्रेस तयार होतो म्हणून, डायरेक्ट स्ट्रेस तयार होतो म्हणून. तर ह्याचं ॲन्सर येते 2.55 Nm/mm². असं ॲन्सर तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर सिग्मा बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सिग्मा बी बरोबर काय, की M/Z. ठीक आहे. M म्हणजे काय, बेंडिंग मोमेंट. झेड म्हणजे काय, सेक्शन मॉड्युलस. ठीक आहे. M म्हणजेच काय, P × E. आणि झेड किती असणार आहे, झेड आता XX अलॉंग आपल्याला घ्यावं लागेल. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय, Ix. आणि डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम लेअर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, हे एक्स्ट्रीम लेअरचं डिस्टन्स किती घ्यावं लागेल आपल्याला, तर D/2 म्हणजे 150 येणार आहे, D/2 ओके. म्हणजेच इथं काय येणार आहे, P × E/Ix काय आहे,
बी डी क्यूब अपॉन 12 अपॉन डी बाय 2. ओके, म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे. काय येईल तर बी डी स्क्वेअर अपॉन 6 म्हणजेच काय 6 पी ई बी डी स्क्वेअर. ओके, 6 पी ई बी डी स्क्वेअर. आता याच्यामध्ये 6 पी ई 6 इंटू पी किती घ्यावं लागेल 30 इंटू 10⁻³ इंटू काय घ्यावं लागेल ई, कारण पी इथं 30 kN आपल्याला लोड ॲक्ट होतो आणि त्याच्यातलं हे डिस्टन्स ई आहे. ठीक आहे, बघा इथं 30 kN P2 ॲक्ट होतं आणि ते मुवमेंट घ्यायचं अबाउटची, तर हे 30 इंटू ई हे झालं पी इंटू ई आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे, तर अपॉन बी डी स्क्वेअर बी किती आहे 300 इंटू 300चा स्क्वेअर. ओके, 300 इंटू 300चा स्क्वेअर. तर ह्याचं ॲन्सर काय येईल तर ह्यांचं ॲन्सर येते न्यूटन पर mm² इन टर्म्स ऑफ ई. इन टर्म्स ऑफ ई ह्याचा ॲन्सर किती येतं आहे पहा. तर बघा हे ॲन्सर किती येतं आहे, तर ह्याचा ॲन्सर येतं आहे 6.67 इंटू 10⁻³ 6.67 इंटू 10⁻³ इंटू ई. ओके, इंटू ई येणार आहे. मग आपल्याला कंडिशन काय आहे ई का, तर ईला ई असं राहणार आहे. आपल्या कंडिशन काय आहे नो स्ट्रेस कंडिशन, तर σ0 बरोबर σb. σ0 किती आला आहे σ0 एवढा आलेला आहे 2.55 आलेला आहे. इज इक्वल टू σb किती आला आता 6.67 इंटू 10⁻³ इंटू ई. मग ह्याच्यावरनं ई आपल्याला येईल की ह्या अंतरावर जर 30 kN लोड ॲक्ट झाला तर आपल्याला झिरो स्ट्रेस कंडिशन एक्स्ट्रीम लेयरला आपल्याला येणार आहे. तर त्याचा आन्सर येते 382.5. 382.5 म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते ईचं आपल्याला आलेलं आहे 382.5. ओके, 382.5 mm आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला आहे की ईचं ॲन्सर 382.5 आलं आहे. म्हणजे ह्याच्या बाहेर आपल्याला इथं जेव्हा 30 kN लोड ॲक्ट होईल 382.5 तेव्हा आपल्याला काय येणार आहे की झिरो स्ट्रेस कंडिशन त्याच्यामध्ये येणार आहे. तर ईची व्हॅल्यू ही म्हणजे लोड जो आहे तो याच्या बाहेर जेव्हा ॲक्ट होईल इथून 382.5 तेव्हा आपल्याला झिरो स्ट्रेस कंडिशन त्यामध्ये येणार आहेत एक्स्ट्रीम लेअरमध्ये. म्हणजे त्या लोडमधलं अंतर किती पाहिजे तर जीपासून एवढं अंतर पाहिजे 382.5 30 kN तर आपल्याला ते झिरो स्ट्रेस कंडिशन येणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज कॅल्क्युलेट लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर अ सर्क्युलर सेक्शन हॅविंग डायमीटर 50 mm. 50 mm डायमीटरचा हा सर्क्युलर सेक्शन आहे. याच्यामध्ये लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढायची आहे. ठीक आहे, म्हणजे कोर ऑफ सेक्शन. ठीक आहे, तर हे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी आपल्याला काढायची आहे की कुठं आपल्याला हे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी असणार आहे. ठीक आहे, तर सपोज की ह्यामध्ये आपल्याला जो डायमीटर दिलेला आहे तो 50 mm दिलेला आहे 50 mm. ओके, तर इसेंट्रिसिटी फॉर अ सर्क्युलर सेक्शन ई आपण पाहिलेलं की Z/A. ओके, Z/A हे आपण फॉर्म्युला आपण पाहिला होता की इसेंट्रिसिटीचा Z/A. मग Z म्हणजेच काय सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस फॉर सर्क्युलर सेक्शन आपण फॉर्म्युला पाहिलेला π/32 d³. ओके, आणि एरिया काय असेल तर एरिया असेल हा सर्क्युलरचं काय असणार π/4 d². ओके, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला सर्क्युलर सेक्शनसाठी काय Z/A म्हणजे झेडची व्हॅल्यू काय आहे π/32 इंटू d³ अपॉन π/4 d². ठीक आहे, म्हणजेच काय येणार आहे तर आपल्याला पाय d³ अपॉन π d² इंटू 4
अपॉन 32 असं येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे आपल्याला D/8 येणार आहे. ठीक आहे, D/8 लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला होता. ठीक आहे, सर्क्युलर सेक्शनचा. मग ई बरोबर काय येणार आहे तर 50 डायमीटर आहे अपॉन 8 म्हणजे किती आलं 6.25 mm. म्हणजेच हे अंतर जे आहे इथून इथपर्यंत हे ई आहे, इकडं पण ई आहे. ठीक आहे, इथून वरती ई आहे आणि खाली इथं ई आहे. हे जे कोर दिसते ते म्हणजे ह्याच्या 6.28 वरती 6.28 खाली 6.28 इकडं 6.28 इकडं. ही एक मेथड झाली. डायरेक्ट आपण फॉर्म्युलामध्ये टाकलं E=Z/A. पण आपल्याला जर अल्टरनेट मेथड सांगितली की तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरू नका आणि इसेंट्रिसिटी लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढा, तर आपल्याला काय करावं लागेल σ0 डायरेक्ट स्ट्रेस P/A. P दिलेला नाही आहे पण A काढू शकतो π/4 d². म्हणजेच काय आलं 4p π d² विथ ही अल्टरनेट मेथड. अल्टरनेट मेथड जर त्यांनी म्हटलं की फॉर्म्युला न वापरता आपल्याला काढायचं आहे तर हे अल्टरनेट मेथड आहे. तर σb बरोबर काय असेल σb बरोबर काय असेल σb बरोबर m/z. m काय असेल P/E. ठीक आहे, P जो लोड आता समजा इथं P कुठं ॲक्ट होतो तो इथं कुठं P ॲक्ट होतो तो P/E इथं P ॲक्ट होतो सपोज P/E. आणि झेडची व्हॅल्यू काय असणार आहे झेड सेक्शन मॉड्युलस आपण पाहिलेलं π/32 d³. π/32 d³. हा सेक्शन मॉड्युलस म्हणजेच काय तर I/Y एक्स्ट्रीम लेअर. Y काय असणार आहे तर Y हा D/2 असणार आहे. ठीक आहे, आणि I काय असणार सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे π/64 d⁴. मग हे जे जेव्हा तुम्ही करताल तेव्हा काय येणार आहे तर π/32 d³ येणार आहे. ठीक आहे, d³ येणार आहे π/32 d³ येणार आहे. मग हे कसं झालं हे 32 वरती गेलं 32 × P/E अपॉन πd³. ओके, हे σb झालं. ठीक आहे, पण नो टेन्शन कंडिशनला काय असतं नो टेन्शन कंडिशनला σ0 बरोबर σb. σ0 किती आहे 4p πd² बरोबर 32 × P/E अपॉन πd³. पाय कॅन्सल झालं p कॅन्सल झालं. म्हणजेच E बरोबर काढूया आपण. E बरोबर काय येईल हे 4d³ अपॉन d² इंटू काय झालं 1/32. ओके, म्हणजेच काय झालं तर D/8. मग डायमीटर किती आहे डायमीटर आहे 50 भागिले 8. E बरोबर 50 डायमीटर दिलेलं आहे 50 भागिले 8 येणार आहे. 50 भागिले 8 म्हणजेच किती आलं 6.25 mm. म्हणजे असंही करू शकतो ना असंही आपण जे रेग्युलर मेथड आहे त्यानेही करू शकतो. झिरो स्ट्रेस कंडिशनला आपण असंही करू शकतो की त्यांनी जर म्हटलं की विदाऊट फॉर्म्युला हा फॉर्म्युला जो आहे तो न वापरता तुम्ही काढा तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला काढावं लागेल. 2 मेथड्स आहेत. हा डायरेक्टली फॉर्म्युला आपण यूज केला जो आपण लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा पाहिला होता थेरीमध्ये. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी ऑफ सर्क्युलर सेक्शन ह्याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर D/8 E बरोबर आला होता आणि विदाऊट फॉर्म्युला आपण असं पद्धतीनं सुद्धा कॅल्क्युलेट करून तेच आन्सर येतं आहे. ओके, हॅलो स्टुडंट. तर आता आपण हॉलो सर्क्युलर सेक्शनचं बघूया. आत्ता आपण डायरेक्ट सर्क्युलर सेक्शनचं पाहिलं. आता हॉलो सर्क्युलर सेक्शनमध्ये लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी 0
स्ट्रेस कंडिशनला कसा आहे ते पाहूया. तर आपल्याला एक हॉलो सर्क्युलर सेक्शन दिलेला आहे, ज्याचा एक्सटर्नल डायमीटर जो आहे तो एक्सटर्नल डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 300 mm आणि जो इंटरनल डायमीटर आहे तो इंटरनल डायमीटर दिलेला आहे 100 mm. ठीक आहे. हा जो इंटरनल डायमीटर आहे हा आपल्याला दिलेला आहे 100 mm 500. ओके. आणि जो हा एक्सटर्नल डायमीटर दिलेला आहे हा जो एक्सटर्नल डायमीटर दिलेला आहे तो काय दिलेला आहे 300 mm. 300 mm एक्सटर्नल डायमीटर दिला आहे. आपल्याला लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढायची आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आत्ता जसं केलं तसं तर सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी. ओके. 0 स्ट्रेस कंडिशनला डायरेक्ट स्ट्रेस बरोबर बेंडिंग स्ट्रेस. आता आपल्याला डायरेक्ट स्ट्रेस काढावं लागेल. डायरेक्ट स्ट्रेस बरोबर काय असेल तर P/E. ठीक आहे. P दिला आहे का तर नाही, P आपण P आहे तसा घेऊया. आपण A काय असणार आहे π/4 कॅपिटल डीचा स्क्वेअर मायनस स्मॉल डीचा स्क्वेअर. हॉलो सर्क्युलर सेक्शनच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं होतं. मग आपण काय येणार आहे P π/4 कॅपिटल डी किती आहे 300. 300चा स्क्वेअर मायनस 100चा स्क्वेअर बरोबर किती आलं तर एवढं न्यूटन पर mm² आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे किती येतं आहे पहा, तर तुम्ही करून पाहू शकता किंवा आहे तसंच ठेवलं तरी चालेल. नंतर आपल्याला पाहायचं आहे की बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे की बेंडिंग मुवमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. बेंडिंग मुवमेंट काय असेल तर P/E. ओके. आणि सेक्शन मॉड्युलस काय असणार आहे तर सेक्शन मॉड्युलस काय असणार आहे Ixx किंवा Iyy अपॉन y. तर ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये y जो घ्यायचा आहे तो y काय घ्यावा लागेल तर बघा P/E. ओके. आता हे आपण हॉलो सर्क्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलेला काय होता π/64 d⁴ मायनस d⁴. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला y काय घ्यावं लागेल तर d/2 जो हा न्यूट्रल ॲक्सिस आहे ह्याचं इथून इथपर्यंत अंतर काय असणार आहे d/2 कॅपिटल d/2 असणार आहे. ठीक आहे. एक्स्ट्रीम लेअरपर्यंतचं. म्हणजेच आपल्याला काय झालं तर P/E अपॉन π/32 d⁴ मायनस d⁴ अपॉन डी का आलं तर हे अशा पद्धतीनं आलेलं आहे. म्हणजेच इज इक्वल टू P/E अपॉन π/32 ब्रॅकेटमध्ये 300⁴ ओके अपॉन 100⁴ अपॉन 300 असं मला येणार आहे π/32. ओके. म्हणजेच काय P/E इंटू 32 वरती गेलं 300 वरती गेलं 32 इंटू 300 अपॉन पाय इन ब्रॅकेट 300⁴ मायनस 100⁴. आता आपल्याला हे आलेलं आहे इक्वेशन 1. सपोज हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आपण काय करू सिग्मा 0 बरोबर सिग्मा बी. आता सिग्मा 0ची व्हॅल्यू काय आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता 4P अपॉन पाय 300चा स्क्वेअर मायनस 100चा स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा बीची व्हॅल्यू आपण हे 4P कसं आलं 4 वरती गेलं तर P/E इंटू 32 इंटू 300 अपॉन पाय 300⁴ मायनस 100⁴. आता हे पाय काय होणार कॅन्सल होणार P काय होणार काय कॅन्सल होणार. ह्याच्यावरनं ईची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. ईची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा 4 हे 300⁴ 100⁴ इकडे गेलं आणि 32 आणि 300 खाली आलं आणि हे 300चा स्क्वेअर मायनस 100 अशा पद्धतीने ही जी ई आहे ईची व्हॅल्यू आपल्याला काढायची म्हणून हे इकडं गेलं हे इकडं गेलं. ठीक आहे. हे जे आहे ते इकडं गेलं आणि हे जे आहे ते इकडं आलं आणि अशा पद्धतीने तुम्ही काढल्याच्या नंतर तुम्हाला येईल 41.67 mm म्हणजे ईची व्हॅल्यू एवढी येते. हे ॲन्सर झालं.
ठीक आहे. हे नो स्ट्रेस कंडिशन झालं. तर आज आपण इथंच थांबतो आहोत. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पद्धतीचे प्रॉब्लेम पाहणार आहोत.